नमस्कार मंडळी, मी सुजातास किचनमध्ये आपले स्वागत करते। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। नवनवीन रेसिपीचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा। तर चला, आज मी बनवते मस्त स्मूथ अशी मँगो आईस्क्रीम। पहिल्या प्रयत्नामध्ये मी ही आईस्क्रीम बनवली आहे। पहिल्याच प्रयत्नात जर अशी परफेक्ट आईस्क्रीम बनवायची असेल तर तुम्ही सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुमची आईस्क्रीम सुद्धा परफेक्ट अशीच बनणार। तर लेकीला खूप घाई झाली होती, तिने पटकन वाटीमध्ये काढली आणि थोडीशी मेल्ट झाली आहे, पण तिने आवडीने देखील खाल्ली। तर चला, त्यासाठी मी घेतला एक मोठ्या साईजचा आंबा। तो छान स्वच्छ धुवून वरची साल काढून घ्यायची आणि त्याचे छान छोट्या छोट्या स्लाइस करून घ्यायचे आहे। मँगो स्लाइस छान तयार झाले की मिक्सरला आपण याची छान मस्त प्युरी बनवून घेऊया। आता मँगो स्लाइस मिक्सरच्या भांड्यात टाकले, त्यामध्ये चवीप्रमाणे मी साखर घेतली। आंबा तेवढा गोड नव्हता, त्याच्यामुळे प्रमाणानुसार साखर घ्यायची। आता आपली ही मँगो स्लाइस किती भरते कपामध्ये ते आपण बघूया। 1 कप जर आपली ही मँगो स्लाइस भरत असेल तर बाकी साहित्यसुद्धा आपल्याला याच कपाने मोजून घ्यायचे, त्यामुळे आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट बनणार। आता ह्याच कपाने मी 1 कप मिल्क पावडर घेतली आहे। तसेच ह्याच कपाने परत मी 1 कप फ्रेश क्रीम घेतलं आहे। 1 तास आधी मी ते फ्रीजला काढून ठेवलं होतं, आधी फ्रीजरला ठेवलं होतं, ते थोडंसं मग मेल्ट होतं। तसेच 1 कप मी दूध घेतलं आहे आपलं रूम टेम्परेचरवरचं। आता हे मिश्रण छान चम्मचने मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरला प्लस मोडवर आपल्याला हे मिश्रण छान फिरवून घ्यायचं आहे, कारण की ते आपोआपच होतं। बटन उलटं फिरवायचं, 6 ते 7 वेळेस आपल्याला हे करायचं आहे। बटन चालू बंद करायचं, कारण की भांडं जास्त आपलं गरम व्हायला नको। तर अशा पद्धतीने बघा, मी छान मिक्सरला हे फिरवून घेतले, छान घट्टसर अशी प्युरी तयार झाली। आता तुमच्याकडे जर एखादा एअरटाईट कंटेनर असेल किंवा एखादा छान डबा असेल, त्याच्यामध्ये ही आईस्क्रीम आपण सेट करायला ठेवूया। आता आईस्क्रीमची प्युरी छान आपण डब्यामध्ये सेट करून घेऊया। तुमची जर आईस्क्रीम तुम्हाला परफेक्ट तयार व्हायला हवी असेल तर तुम्ही सेम असंच मेजरमेंट ठेवा, म्हणजे तुमची आईस्क्रीम परफेक्ट तयार होईल। आता डबा थोडा टॅप करून घ्यायचा आणि वरतून एखादा प्लास्टिक पेपर टाकायचा, तुमच्याकडे जो असेल, किंवा एखादी दुधाची पिशवी असेल ती कट करून टाकली तरी चालेल। त्यामुळे काय होतं, झाकण टाईट बसतं आणि आईस्क्रीम वगैरे साईडने तयार होत नाही आणि आईस्क्रीमही छान सेट होते। आता हा डबा आपल्याला 12 तासांसाठी फ्रीजरला हाय मोडवर ठेवायचा आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा डबा 8-8:30 वाजता फ्रीजरमधून बाहेर काढला। आदल्या दिवशी मी 5-5:30ला डबा फ्रीजरला ठेवला होता। तर अशा पद्धतीने बघा, छान आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे। लेकीने माझ्या आवडीप्रमाणे थोडी वरतून टुटी फ्रुटी टाकली। तर आता बघूया आपली आईस्क्रीम किती परफेक्ट तयार झाली। हे बघा, छान मस्त अशी स्मूथ तयार झाली आहे। चम्मचने सुद्धा ती निघते, कारण की जस्ट मी डबा फ्रीजरमधून काढला होता तरी ती चम्मचला लागून येते। तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट आईस्क्रीम जर तयार करायची असेल, बनवायची असेल, तर परफेक्ट मेजरमेंट ठेवा, म्हणजे तुमची ही आईस्क्रीम अशीच बनेल। खूप टेस्टी आहे आईस्क्रीम। घरी बनवण्याचा आनंद खूप वेगळा असतो। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा।